नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गाईड स्पेशल आता जवळजवळ सगळे एपिसोड आपण बरेचसे बोलून झालेले आहेत. काहीच भाग शिल्लक आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काय काय गोष्टी घडल्या. चित्रपट त्या काळामध्ये ना आत्ताचे भरमसाठ अवॉर्ड्स आहेत. वेगवेगळ्या चॅनल्सची पण अवॉर्ड्स आहेत, वृत्तपत्रांची आहे, अजूनही कुठल्या संस्था आहेत त्या अवॉर्ड्स देत असतात दरवर्षी कलाकारांना, चित्रपटाला, नाटकाला वगैरे. परंतु त्या काळामध्ये फिल्मफेअर हे मोठं अवॉर्ड मानलं जायचं आणि ते त्याचा एक अभिमान असायचा की फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. तर फिल्मफेअर अवॉर्डच्या बाबतीत असं झालं की जेव्हा गाईड त्याचं नॉमिनेशन झालं गाईडचं, त्यावेळेला अशी पद्धत होती की फिल्मफेअरच्या अंकामध्ये तो एक फॉर्म यायचा. त्याच्यामध्ये मग जे प्रेक्षक आहेत किंवा वाचक आहेत त्यांना कुठला चित्रपट आवडला, कोणाचं काम आवडलं, अभिनेता कोण, अभिनेत्री कोण, ते तो सगळे फॉर्म भरून पाठवायचे आणि त्याच्यावरती असं व्हायचं. म्हणजे असं म्हटलं जातं, कारण पुढची मी स्टोरी सांगितल्यानंतर तुम्हाला खरं काय ते कळेल. त्याच्यामध्ये असं ठरलं जायचं की अच्छा हा चित्रपट आता नॉमिनेशन मध्ये घ्यायचा की नाही, हा कलाकार नॉमिनेशन मध्ये घ्यायचा की नाही. तर अशा सगळ्या त्या गोष्टी होत्या. आणि एक दिवस असं झालं की फिल्मफेअरची जी काही कमिटी होती त्यावेळची, तर ती एस डी बर्मन यांच्याकडे गेली आणि त्यांनी एस डी बर्मन यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला जर का 50,000 रुपये दिलेत तर आम्ही बेस्ट म्युझिकचं अवॉर्ड जे आहे ते तुम्हाला देऊ गाईडसाठी म्हणून. एस डी बर्मन ना अतिशय स्ट्रिक्ट होते. म्हणजे त्यांनी ना तर हातामध्ये झाडू घेऊनच त्या लोकांना हकलवलं की तुम्ही माझ्याकडे असं हे बोली लावायला आलेला आहात, तर मला तुम्ही अवॉर्ड नाही दिलं तरी चालेल, मी तुम्हाला पैसे देणार नाही. आणि हा पैशांचा प्रश्न नाही, हा क्रेडिटचा प्रश्न आहे की माझं चित्रपटाचं संगीत जर का चांगलं असेल तर त्याला अवॉर्ड मिळालं पाहिजे, ते मी पैसे देऊन घेणार नाही. म्हणून त्यांनी हकलून लावलं. त्याच्यानंतर ती टीम जी आहे ती गोल्डी साहेबांकडे आली. आता त्याच्या आधी एस डी बर्मननी हा सगळा प्रकार गोल्डी साहेबांना फोन करून सांगितला होता की माझ्याकडे अशी अशी माणसं आली होती. देव साहेबांनाही सांगितलं होता. तर त्याच्यानंतर ती माणसं, ती टीम जी आहे कमिटी, ती गोल्डी साहेबांकडे आली आणि त्यांनी सांगितलं की ह्या वेळेचं जर का तुम्हाला बेस्ट डिरेक्टर म्हणून अवॉर्ड हवं असेल तर तुम्ही आम्हाला 50,000 रुपये द्या, तर आम्ही तुम्हाला बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड देतो. तर गोल्डी साहेबांनी सांगितलं की मला अवॉर्ड नको, मी अवॉर्डसाठी चित्रपट बनवत नाही आणि तुम्ही मला नाही अवॉर्ड दिलं तरी हरकत नाहीये. तर पण तुमच्या या लिस्टमध्ये आता जे नॉमिनेटेड दिग्दर्शक आहेत त्या लिस्टमध्ये कोण कोण आहेत. आता त्या लोकांनी नावं सांगितली की अमका आहे, तमका आहे, त्या दिग्दर्शकाचं पण नाव आहे, हा पण नॉमिनेट झालेला आहे, तो नॉमिनेट झालेला आहे. ती कमिटी बाहेर गेली. घराच्या बाहेर गेल्यानंतर गोल्डी साहेबांनी त्या दिग्दर्शकांना फोन करून सांगितलं की माझ्याकडे आता ही कमिटी आली होती आणि त्यांनी असं असं माझ्याकडे 50,000ची मागणी केली, ती तुमच्याकडे पण येईल. तर तुम्ही करायचं की नाही हे करा, पण ज्याला अवॉर्ड मिळेल ना ते कळेल लोकांना की ह्यांनी 50,000 रुपये दिलेले आहेत म्हणून. त्याशिवाय त्याला अवॉर्ड दिलं जाणार नाही. आता हे सगळं सांगितल्यानंतर ती बाकीची मंडळी सुद्धा घाबरली. म्हणजे ज्यांना पैसे देऊन अवॉर्ड घ्यायचं होतं त्यांना सुद्धा अशी भीती वाटायला लागली की हे बरोबर आहे, आपल्याला अवॉर्ड मिळालं तर आता ही गोष्ट सगळीकडे अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये होईल की याला अवॉर्ड मिळालाय म्हणजे यांनी पैसे घेतलेले आहेत. आणि या सगळा हा प्रकार जो आहे हा कमिटीला कळल्यानंतर त्या कमिटीनी गाईडला 7 अवॉर्ड्स दिली. बेस्ट स्क्रीन प्ले अवॉर्ड म्हणून गोल्डी साहेबांना मिळालं, देव साहेबांना मिळालं बेस्ट ऍक्टर म्हणून, वैदा रेहमानला मिळालं, बेस्ट आर्टसाठी मिळालं, बेस्ट एडिटिंगसाठी मिळालं, बेस्ट कथासाठी आर के नारायणला मिळालं. मात्र त्यांनी बेस्ट म्युझिकसाठी एस डी बर्मनला दिलं नाही, कारण ते झाडू घेऊन पाठी लागले होते म्हणून. त्यावेळेला त्या वर्षी सूरज या चित्रपटाला त्याच्या गाण्यांसाठी शंकर जयकिशन यांना म्युझिकसाठी अवॉर्ड दिलं गेलं. आता तुम्ही मला सांगा की गाईडची गाणी श्रेष्ठ आहेत की सूरज या चित्रपटाची गाणी श्रेष्ठ आहेत, जी वैजंतीमाला आणि राजेंद्र कुमार यांचा चित्रपट आहे. एस डी बर्मन यांना हे अवॉर्ड दिलं नाही आणि त्याचं मात्र शल्य मरेपर्यंत गोल्डी साहेबांकडे राहिलं. ते म्हणाले की मला त्यांनी सांगितलं होतं पुस्तक करताना की मला हे फार वाटलं की ठीक आहे, माझं हेही म्हणणं आहे की गाईडचं म्युझिक जे आहे ना हे सगळ्या
अवॉर्डच्या पलीकडे आहे आणि ती खरंच गोष्ट आहे. मात्र एवढ्या सगळ्या 7 अवॉर्ड्स देऊन मध्ये त्यांनी एस.डी. साहेबांना दिलं नाही, सचिन त्यांना दिलं नाही म्युझिकसाठी अवॉर्ड आणि त्याच्या बदली सूरज सारख्या चित्रपटाच्या म्युझिकला अवॉर्ड दिलं. तर ते त्यांना थोडंसं शल्य गोल्डी साहेबांना राहिलं होतं. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट झाली. जसं मी सांगितलं, की कथा लेखक म्हणून आर.के. नारायण यांना हे अवॉर्ड दिलं गेलं. त्यावेळेला जेव्हा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर.के. नारायण यांनी लोकांना म्हणजे वृत्तपत्रांना मुलाखती द्यायला सुरुवात केली, की यांनी माझ्या पुस्तकाचं काही न ठेवता, मला न विचारता, माझी परमिशन न घेता आणि मला त्याच्यामध्ये काहीच सांगितले नाही, की चित्रपटामध्ये काय बदल करण्यात कथेमध्ये काय बदल करण्यात आले आहेत किंवा काही. तर इतकी त्यांनी अशी निगेटिव्ह पब्लिसिटी सुरू केली, की देवसाहेबांना जाहीरपणे मुलाखत देऊन सांगावं लागलं, प्रेस कॉन्फरन्स घेऊन. आणि त्यांनी आर.के. नारायण यांना एक प्रश्न विचारले. ते म्हणाले, की तुमची एकदा आधी पूर्ण हट्ट होता, जेव्हा सुरुवातीला मी गाईडचे राईट्स घेतले होते, की तुमचं होतं, की हे साऊथमध्ये याचं शूटिंग झालं पाहिजे. तेव्हा मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं, की माझा चेहरा जो आहे तो साऊथच्या लोकांसारखा नाहीये. मी त्यांच्यासारखा दिसत नाही. माझा रंग जो आहे त्वचेचा तो त्यांच्यासारखा नाहीये. माझा चेहरा नॉर्थ इंडियन म्हणजे उत्तर प्रदेशीय प्रेक्षकांमध्ये मला किंवा बाकीच्या राज्यांसाठी माझा तिथे तो मिसळून जाईल, परंतु साऊथमध्ये होणार नाही आणि म्हणून हे सगळं राजस्थानला शूटिंग केलं गेलं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही काही बदल करायचे होते, तेव्हा तुमची परमिशन घेतली होती आणि तुम्ही जेव्हा हे अवॉर्ड घेतलंत, तर तुमची जर का ही कथाच तुम्ही सांगताय, की माझी कथा काही शिल्लक ठेवली नाही, यांनी आमच्या दृष्टीने कथा बनवलेली आहे, तर मग तुम्ही बेस्ट कथेचं अवॉर्ड का घेतलंत? तुम्ही तिथे स्टेजवरती फिल्मफेअरच्या नाकारायला हवं होतं तुमचं जेव्हा जाहीर करण्यात आलं, की या अवॉर्डसाठी बेस्ट कथेसाठी तुम्हाला अवॉर्ड दिलं जातंय, तेव्हा तुम्ही स्टेजवर येऊन सांगायला हवं होतं, की माझी कथा ठेवलेली नाही आहे या दोन्ही बंधूंनी, तर मला हे अवॉर्ड नको म्हणून. मग तुम्ही हे अवॉर्ड घेतलं कसं? या सगळ्या प्रश्नांना देवसाहेबांच्या आर.के. नारायण यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. आणि मी तुम्हाला सांगते, की गोल्डी साहेब होते म्हणूनच या ज्या ओरिजिनल पुस्तकामधल्या ज्या 3 निगेटिव्ह शेड्स आहेत त्या कॅरेक्टर्सना रोझीच्या, मार्कोच्या आणि राजूच्या. ते गोल्डी साहेबांनी जे स्क्रिप्ट लिहिलं ना त्याच्याचमुळे त्या नकारात्मक वाटत नाहीत. ते सर्कमस्टन्सेस आहेत ना ते तुम्हाला निगेटिव्ह वाटतात, की अमक्या-अमक्या परिस्थितीमुळे हे सगळं घडतं. ज्या परिस्थितीमुळे एखादी गोष्ट घडते ना त्याचा दोष माणसाकडे जात नाही. की हा या माणसाने असं केलेलं आहे म्हणून. आणि ही त्यातली सगळ्यात मोठी खूबी असते, की परिस्थिती अशी निर्माण झाली म्हणून हे असं झालं. त्याच्यामुळे ती रोजी सुद्धा विवाहित असून राजूच्या प्रेमात पडते ते तुम्हाला वाईट नाही दिसत आहे. कारण तिच्या नवऱ्याने तिचा इतका छळ केलाय, तिचा इतका अपमान केलेला आहे आणि ती आत्महत्या करायला निघते, आत्महत्येचा प्रयत्न करते. त्यावेळेला राजू तिला एक मानसिक आधार देतो. त्याच्यातनं तिची मानसिक त्याच्याकडे ओढ निर्माण झालेली दाखवलेली आहे. राजू आहे तो फ्रॉड करतो. पण तो फ्रॉड करतो हा केवळ पैशांसाठी करत नाही. त्याला ही भीती असते, की मार्को जेव्हा पुन्हा भेटायला येतो रोझीला आणि तो भेटून देत नाही राजू खरं रोझीपर्यंत त्याला पोहोचून देत नाही. तर त्यावेळेला त्यालाही त्याच्या मनात भीती असते, की आता मार्को जर का पुन्हा भेटला रोझीकडे तर रोझी जर का त्याच्याकडे परत गेली तर कारण रोझीशी त्याचं लग्न झालेलं नाहीये. ते दोघं एकत्र राहत आहेत, लिव्ह इनमध्ये आहेत. तर त्याला ही भीती आहे, की जर का मार्कोकडे पुन्हा गेली तर त्या प्रेमापोटी तो हे सगळं करतो. तो पैशांचा फ्रॉड करतो वगैरे सगळं ठीक आहे. पण तरीसुद्धा आतल्या त्याच्यामध्ये कुठे असं आहे, की त्याला त्याचं खरं प्रेम आहे रोझीवरती आणि ती आपल्यापासून दूर जाऊ नये असं त्याला वाटतंय. मार्को मार्को जोपर्यंत तुम्हाला दिसतो पहिल्या काही मिनिटांमध्ये तो तुम्हाला संपूर्ण निगेटिव्ह दिसतो. बायकोचा अपमान करतो, तिला तवायफची मुलगी म्हणतो. तो तिथे त्या खाणी काय शोधायला जातो, त्याच्यामध्ये तो बाई बोलवतो, तिच्याबरोबर संग करण्यासाठी किंवा काही. मात्र तो जेव्हा त्याचं पुस्तक प्रकाशित करतो आणि ते प्रकाशित तो करताना तो त्याचं देतो म्हणजे अर्पण करतो ते राजूच्या नावाने. आणि तिथे त्याचा तो सगळा निगेटिव्हनेस आहे ना, तो सगळा दूर होतो. एक प्रेक्षक म्हणून तुम्ही त्या दृष्टीने बघा, की हा माणूस हा सगळा नकारात्मक माणूस आहे आणि त्याला हेही माहिती आहे,
की माझी बायको जी आहे ती मला सोडून राजू बरोबर आता राहते आहे. मात्र त्यांनी ती जी काय खाण शोधण्यासाठी जे काय त्याचं जे काम आहे, ते शोधण्यासाठी जे राजूनी त्याला मदत केलेली आहे आणि तोपर्यंत तिथेपर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे. तर त्याचं एक श्रेय म्हणून त्याचं श्रेय तो राजूला देतो आणि तरीसुद्धा तो ते पुस्तक आपलं राजूला अर्पण करतो. त्याच्यामध्ये त्याचं एक मानसिक एक मोठेपणा सुद्धा दिसतो. त्याच्यामुळे ही तिन्ही जी पात्र आहेत ना, ही तुम्हाला चित्रपटामध्ये नकारात्मक दिसत नाही. जी तुम्ही आजही गाईड कादंबरी वाचली तर तुम्हाला ती नकारात्मक दिसतील. तर हा झाला सगळा अवॉर्डचा आणि आर.के. नारायण यांची गोष्ट. मात्र आता ऑस्करचं काय झालं? ऑस्करमध्ये हा चित्रपट गेल्यानंतर काय झालं? हा शेवटचा जो गाईडचा भाग आहे, तो मी पुढच्या वेळेला सादर करणार आहे. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.